तर जय पवारांसंदर्भात त्यांचा पक्षच निर्णय घेईल। मात्र 2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। बारामतीतून 2029 मध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते असं त्यांनी म्हटलंय। अर्थात पवार विरुद्ध पवार लढत व्हावी ही लोकांची इच्छा नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। विलीनीकरण झालं असतं तर 2029 मध्ये दादा मुख्यमंत्री झाले असते असंही रोहित पवार म्हणाले। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते। अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे। त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता हे आपल्याला नाकारता येणार नाही। राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो। तर रोहित पवारांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते, पण अशी लढत व्हावी ही जनतेची इच्छा नाही असं देखील रोहित पवार म्हणाले। जर विलीनीकरण झालं असतं तर 2029 मध्ये अजितदादा मुख्यमंत्री झाले असते असंही ते म्हणाले। 2029 मध्ये जय पवारांसंदर्भात त्यांचा पक्ष निर्णय घेईल अशी ही प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिलेली आहे। त्यामुळे 2029च्या निवडणुकींच्या अनुषंगानं आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे। आज बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होतंय। पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे। दादा असताना विलीनीकरण होणार होतं, दादा असताना विलीनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते। आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलीनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।